कुठे चाललो? युगच्या बोलण्यावरून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही निघणार होतो हम्पी ट्रिपसाठी. तर हम्पीतील भटकंती ही सिरीज तुमच्यासाठी. फॉलो आत्ताच करून ठेवा. हा सीझन बेस्ट आहे हम्पीसाठी. तुम्ही पण नक्की प्लॅन करा. आधी तर मनात धाकधूक होती की बाय रोड डिस्टन्स खूप मोठा आहे पुण्यावरनं. युग साथ देईल का? कारण ही आमची पहिलीच मोठी ट्रिप होती. पण ट्रस्ट मी, मुलं खूप स्ट्रॉंग असतात. हे तुम्हाला या व्लॉग्समधून कळेलच. वीकडे आणि ऑफिसची कामावरून मी बॅग भरायला घेतली. आई बाबाही गावाला जाणार होते आणि नेक्स्ट डे 5 वाजता निघणारे आम्ही 6च्या आसपास निघालो. पहिला ब्रेक झाला तो म्हणजे चहाचा. तिथे मस्त चहा एन्जॉय केला, भरपूर फोटोही काढून झाले आणि त्यानंतर गाडीलाही आमच्या भूक लागली. कारण आमची आहे टाटा नेक्सॉन EV. पण नशीब खराब लाईट गेली होती त्यामुळे चार्जिंग तर झाली नाही. पण आम्ही आणि पोरांनी पोटभर असा ब्रेकफास्ट केला आणि परत एकदा दुसरा ब्रेक घेतला 30 मिनिटामध्ये, तोही गाडी चार्जिंगसाठी. तिथली स्पेशल अशी शेंगदाणा पोळी देखील ट्राय केली. पोरांनाही तिथे मस्त गार्डन होतं. त्यानंतर युग छान झोपी गेला आणि आम्ही ठरवलं की आता डिरेक्टली ब्रेक घेऊया 4 आवर्स नंतर, जेणेकरून गाडी चार्जिंगही होईल आणि स्नॅक्सही होईल. तर आम्ही जेवण स्किप केलं आणि सगळ्यांनी मस्त स्नॅक्स एन्जॉय केलं. मुलांसाठी छान स्पंज डोसा घेतला, त्यांना तो गार्डनमध्ये खाऊ घातला. चाट, पावभाजी हे सगळं छान एन्जॉय केलं आणि पुढे जाऊन परत एकदा स्टॉप घेतला, तो म्हणजे कुडाल संगम इथे. तिथे छानसं दर्शन घेतलं. कृष्णा नदी आणि मलप्रभा नदी यांचा तिथे संगम होतो आणि आता युगला पाणी दिसलं की त्याला खूप छान मजा येते. त्याच्यामुळे आम्ही तिथे तो ब्रेक घेतला, छानशी दर्शन घेतली आणि खाली खूप जास्त पायऱ्या होत्या आणि शिवलिंग होतं. तिथे जाऊन छानशी दर्शन घेतली आणि पुढे परत एकदा निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. पुढे जाऊन ब्रेक घेतला, तो म्हणजे जेवणाचा. हा शेवटचा ब्रेक असणार होता आणि गाडी चार्जिंग देखील तिथे आम्ही करून घेतली. युगला जेवणाचा खूप कंटाळा आला होता, त्यामुळे त्याचं फेवरेट गाणं राजा शिवछत्रपती हे लावून त्याला मी जेवण भरवलं. तो गाडीमध्ये तसाच झोपी गेला आणि आम्ही पोहोचलो अराऊंड 10 वाजता हम्पीला. तर आमचा स्टे बजेट फ्रेंडली होता. मी सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये देते. तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा आणि असंच हम्पी भटकंती बघण्यासाठी मला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.